स्तोत्र क्रमांक 191. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला म्हणतो, माझा दुर्ग असं म्हणतो, तूच माझा दुर्ग. कारण तो पारधाच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय देईल. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून तू कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तो आपल्या हाताला झुलून धरतील. तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व आजगर ह्यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेले तारणाचा अनुभव येईल. आमेन. आमेन. यावेळेस जुन्या करारातून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि त्यातली 1 ते 7 वचनं आपण ऐकणार आहोत. उत्पत्ती 17 1 ते 7, पान क्रमांक 16. जुन्या करारातून उत्पत्ती 17 1 ते 7 ही वचने आपण ऐकूया. सुनता ही कराराची खून. अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राहम उपडा पडला आणि देव त्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राहम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत. तुला अब्राहम असे म्हणतील, कारण ती तुला राष्ट्रसमूहाचा जनक केला आहे. मी तुला अतिफल संपन्न करीन. तुझपासून मी राष्ट्र निर्माण करीन. तुझपासून राजा उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चाताप तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. आमेन. आमेन. यावेळेस दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि 1 ते 7 वचनं आपण ऐकणार आहोत. दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचनं, पान क्रमांक 455. दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचने आपण वाचूया. विधवा व तिचे तेल. एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे घाराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझे 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझसाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, मला एक घडा तेल शिवाय दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिचकडे भांडी आणीत ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक
भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. परमेश्वर करो. वाचन वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. यावेळेस आपण योहानकृत शुभवर्तमानाचे वाचन होईल. आपण यावेळेस जागेवर उभं राहू. आशासाठी नेमलेलं शुभवर्तमान योहान लिखित शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, यांना खावायला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरवणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तिथे ते सुमारे 5,000 पुरुष होते. ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेशता येणार आहे तो खरोखरच हाच होय. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. ग्रहण करून त्यावर मनन करण्याची ही वेळ आलेली आहे आणि यावेळेस आपण आपलं सर्व मन चित्त एकाग्र करूयात. जगिक विचार, विवंचना, काळजी, चिंता ही बाजूला ठेवून देवाच्या वचनाकडे येऊयात. त्यावेळेस आपल्यामध्ये आपले ले लीडर ब्रदर मॉरिस मिरपगार आपल्यामध्ये आहेत. त्यांना मी विनंती केली होती आणि ते देवाचं वचन जो आत्मिक मानणं आहे ते आमच्यापर्यंत घेऊन यावं असं मी विनंती करतो. ले लीडर मॉरिस मिरपगार. आपल्या सर्वांना सलाम. प्रथम मी परमेश्वराचे धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे पाळक साहेब आणि कमिटी यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही पुन्हा एक संधी दिलेली आहे परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी. आपण प्रार्थना करूयात. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. या समयी आमच्या जीवनाचा अंतकरणाचा ताबा तुझ्या हाती घे, प्रत्येकाला तुझ्या हाती घे आणि असे कर की प्रभू आज सगळ्यांच्या समयी स्वर्गाचे द्वार उघडले जाऊ देत. प्रत्येकाच्या अंतकरणाची हृदयाची पवित्र आत्मा तू पकड घे. येणारे वचन आमच्या जीवनाला परिवर्तित करणारे, तुझे गौरव करणारे असे असू दे. आमची मदत कर, आम्हाला सहाय्य कर, आमच्याशी बोल. आमचा विश्वास आहे प्रभू, ओठ माझे आहेत पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझ्यापासून येत आहेत. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने प्रत्येकाला उत्स्फूर्त कर आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने ची नदी येथे वाहू दे. तुझ्या सामर्थ्याचा ओघ येथे वाहू दे. प्रभू, अनेक लोकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी आले आहेत, तुझ्या चरणाशी आले आहेत, दुःखी अंतकरणाने आले आहेत, आजार विकार घेऊन आले आहेत, आपले टेन्शन घेऊन आले आहेत, आपल्या समस्या घेऊन ते आज तुझ्याकडे आले आहेत आणि त्यांची एकच अपेक्षा आहे की या जगाने आमच्या समस्येचे उत्तर आम्हाला दिलेले नाहीत, पण
आमच्या प्रार्थनेची विनवणीची जाण ठेवणारा प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रार्थना ऐकणारा एकच देव इथे उपस्थित आहे, जो आज आमच्या प्रार्थनेची आम्हाला उत्तर देणार आहे. मोठी अपेक्षा घेऊन तुझे लेकरं तुझ्या जवळ आले आहेत. प्रभू, तुझ्याजवळ दयेच्या करुणेच्या नजरेने प्रत्येकाकडे पहा आणि ही वेळ तुझ्या चिन्ह चमत्काराच्या अद्भुत सामर्थ्याच्या व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो. तू बोल आणि आम्ही असे करू की परमेश्वर इथून तुझा सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो आणि आमचा सर्वांचा ताबा तू घे. सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. कॉमन प्रश्न आहे, आपण सर्वजण आनंदित आहोत? थोडंसं आवाज. सर्वजण आनंदित आहोत? आजचा जो दिवस आहे, वर्शिप घेतानाच आपल्याला शिमूने सांगितलं आज काय दिवस आहे? पेंटिकॉस्टल दिवस आहे. त्याच आधारित संदेश थोडासा आहे याच्यावर. पेंटिकॉस्टल दिवस जो आहे तो 2000 वर्षापूर्वी आणि आजपर्यंत तो चालू आहे. म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. पवित्र आत्मा आज आपल्याकडे आहे. 2000 वर्षापूर्वी रोमन साम्राज्य होतं. त्या रोमी साम्राज्य चालू असताना त्या काळामध्ये जो कोणी दरोडेखोर असेल, जो कोणी चोर असेल, लुटेरो असेल, त्यांना शिक्षा व्हायची. त्याचप्रमाणे आज आपण बघितलं काही वर्षांपूर्वी भारताचं संविधान जे आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर शेवटची शिक्षा म्हणजे काय? फाशी. त्याच्या पलीकडे शिक्षाच नाही आहे. बाकी जन्मठेप असेल, 3 महिने, 4 महिने, वर्ष, 10 वर्ष त्या शिक्षा आहेत, पण शेवटची शिक्षा काय? भारतीय संविधानाप्रमाणे फाशी. त्यावेळेस काय शिक्षा व्हायची? रोमी साम्राज्य असताना वधस्तंभावर धोंडमार व्हायची, वधस्तंभावर मारलं जायचं. बरोबर? त्या वधस्तंभावर जे मारले जायचे ते कोण होते? चोर, लुटारू, दरोडेखोर, गुन्हेगार असे होते. पण त्याच वधस्तंभावर कोण मारला गेला? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, पण तो कशासाठी मारला गेला? तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी. हालेलुया. आज कोणाच्या पापांची क्षमा झालेली आहे? पण त्या ठिकाणी रोमी साम्राज्यामध्ये जे लुटारू होते, जे गुन्हेगार होते, त्यांना वधस्तंभावर मारलं जायचं. पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. त्या वधस्तंभावर येशू मेलेला आहे, पण त्याने तुम्हाला आणि मला नवीन जीवन दिलेलं आहे. हालेलुया. आजचं सुवर्णवचन जे आहे ते म्हणजे योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन, पान क्रमांक 151. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन. कोणीतरी वाचवा प्लीज. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमीन. हालेलुया. हे आजचं वचन आहे, सुवर्ण वचन, की परमेश्वराकडे कोण कोण मागतं? काय काय? आपण सगळंच मागतो. आपल्या समस्या असतील त्या आपण परमेश्वराकडे घेऊन जातो. आपला आनंद असेल तरी आपण परमेश्वराकडे जातो की परमेश्वराने आपला हा आनंद दिलेला आहे. आपला पगार झाला आपण परमेश्वराकडे जातो. आपण सकाळी कामाला उठून जातो, आपण परमेश्वराकडे जातो. दुःख आले आपण परमेश्वराकडे जातो. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे फक्त मागितलं म्हणजे मिळतं असं आहे का? नाही. माझी वचने तुम्हामध्ये राहिले पाहिजे, म्हणजे त्याची वचनं जी आहे ते आपल्यामध्ये राहिले पाहिजेत. का फक्त वरच्यावर प्रार्थना करायची की मला हे दे ते दे? एक उदाहरण आपण म्हणूयात. आज आपण सगळेजण आपण म्हणू शकतो परमेश्वर मला विमान दे. आपण कशाची अपेक्षा करणार आहे परमेश्वराकडे? जी आपली गरज आहे तेच मागणार का? आपण म्हणणार मला विमान दे. आज माझी गरज मोटरसायकल आहे, पण म्हणणार नाही मला परमेश्वर आता माझ्याकडे मोटरसायकल पण आहे, माझ्याकडे कार पण आहे, आता मला विमान पाहिजे. शक्य आहे का? शक्य आहे, पण त्याला काहीतरी क्रायटेरिया आहे. पण ते सहजासहजी शक्य नाही आहे.
तर परमेश्वराकडे आपण काय मागितलं पाहिजे? योग्य मागितलं पाहिजे. रोज भोकमपट्टी केल्या का प्रार्थना नाही केली पाहिजे. जी गरज आहे तेच परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. आज आपण या वचनाद्वारे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगत आहे? योग्य आहे ते मागा, पण त्यासाठी क्रायटेरिया दिलेला आहे, कंडिशन्स अप्लाय. काय कंडिशन आहे? तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तरच. आपण कित्येक वेळा म्हणतो की परमेश्वर मी याचना करतो, प्रार्थना करतो, उपास करतो, रडतो, माझी प्रार्थना तू का नाही ऐकत? ते वचन आपल्यासाठी आहे, तुमच्यासाठी पण आहे आणि माझ्यासाठी पण आहे की आपण देवामध्ये राहतो का? आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे आपण देवामध्ये आहे. देवाने आपली प्रार्थना ऐकलेली आहे. आज आपण मंदिराच्या कडे पाऊल वळवले आहेत, आपली दृष्टी मंदिराकडे केलेली आहे आणि आज आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. नक्कीच परमेश्वर आपली आज प्रार्थना ऐकणार आहे. आपले जे काही गाराणे असेल, जे काही याचना असतील, जे काही दुःख असतील, जे काही कष्ट असतील, जे काही आजार असतील, जे काही मागण्या असतील, समस्या असतील, कुटुंबाच्या समस्या, वैयक्तिक समस्या, कोणत्याही समस्या असतील, ते घेऊन आज आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराकडे आलं पाहिजे. आणि नक्कीच आपण परमेश्वराकडे येतो आणि याचं उत्तर या 15वा अध्याय आणि 7वं वचन जे आहे योहानाचं यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. इयोब जो आहे याचा 9वा अध्याय आणि 10वं वचन आपण कोणीतरी वाचा. इयोब 9 आणि 10, पान क्रमांक 618. इयोबाचा 9वा अध्याय आणि 10वं वचन. तो अतर्क्य महत्कृत्य अगणित अद्भुत कृत्य करीतो. कोण करतो? परमेश्वर करतो. ज्या वेळेस आपण योहान 15:7 हे वचनाप्रमाणे चालतो त्यावेळेस परमेश्वर इयोबाला जे आशीर्वाद दिलेले आहेत ते आपल्याला देतो. कोणते? तो अतर्क्य महत्कृत्य करतो. ज्या गोष्टीला तर्क पण नाही आहे. आपण जीवनामध्ये चालत असताना काही गोष्टींना तर्क लावतो. आपल्या कामामध्ये, आपण अभ्यास करत असताना, स्वयंपाक करत असताना महिला तर्क लावतो. मीठ किती टाकायचं, मसाला किती टाकायचा, किंवा काम करत असताना आपण गाडी किती स्पीडने चालवली पाहिजे, काम करत असताना कामावर आपलं जो काही क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे चाललं पाहिजे. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला काय सांगतो की तुम्ही वर्णन करणार नाही, याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त आशीर्वाद मी या ठिकाणी देणार. अगणित. आपल्याला कामावर जर ठेवलं, गणित पगार आहे, 5,000, 10,000, 100 रुपये, 2,000 रुपये, 1,00,000 रुपये, पण त्याच्यापेक्षाही जास्त देणारा आपला परमेश्वर आहे. हालेलुया. फक्त काय केलं पाहिजे? योहान 15:7 परमेश्वराकडं आपण अंतःकरणाने आलं पाहिजे आणि त्याची वचनं जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवले पाहिजे. तर हा जो आशीर्वाद आहे इयोबचा, इयोब 9:10 प्रमाणे, की जे कृत्य आहेत, ती कृती आहे, जे अगणित आशीर्वाद आहेत, अद्भुत कृत्य जे आहेत ते परमेश्वर आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला नक्कीच देणार आहे. हालेलुया. आज सर्वजण हे घेण्यासाठी तयार आहात का? पुढचं उदाहरण आपण पाहूयात. एक सुंदर घटना आहे लूक शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनं. लूक 5 आणि 1 ते 11. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं.
हालेलुया. हे जे लूक सुवर्तमान हा दाखला जो आहे, मछव्याचा दाखला आहे, मासे धरण्याचा जो दाखला आहे, हा दाखला जो आहे हा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण नव्याने मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याच्याआधी आपण एक उदाहरण पाहूयात. परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला देतो तो आपल्याला पाहिजे तेच देतो का आपण मागितलेलं सर्व याचना तो पूर्ण करतो. आज जर आपण मार्केटमध्ये गेलो, बाजारामध्ये गेलो, रस्त्याने चालत असताना एखादी भिकारी असतो, तो आपल्याला हात पसरून काहीतरी मागतो, सिग्नलला उभं राहिलं वगैरे, तर आपण त्याला किती देतो? आपल्या खिशातले सर्व पैसे देतो का? आपल्याला जी प्रेरणा होईल आणि समोरची योग्यता बघून आपण काय करतो? त्याला देतो. तसंच परमेश्वर काय करतो? आपल्याला काय गरज आहे, आजच्या तारखेला, आजच्या टायमिंगला आपल्याला काय गरज आहे, किती दिलं पाहिजे, एवढंच परमेश्वर आपल्याला देत असतो. पण त्यामध्ये पण आपण काय केलं पाहिजे? समाधान मानलं पाहिजे. काही लोक असे असतात की त्यामध्ये पण काय करतात? कुरकुर करतात. मी एवढं मागितलं होतं, मला एवढंच दिलं. त्यावेळेस तुम्हाला दिलेले आशीर्वाद काय आहेत ते सुद्धा काढले जातील. आजचं जे हे वचन आहे लूक सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 हे जे वचन आहेत, याचा जो सार आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? पेत्र जो आहे तो रात्रभर जाळे टाकून थकला. त्याला मासे मिळाले का? नाही मिळाले. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. येशू ख्रिस्त तो म्हणतो मला मशामध्ये जायचं आहे. येशू ख्रिस्त मशामध्ये उभा राहतो, सुवार्ता सांगतो. टेक्निक बघा, एक थोडंसं आपण टेक्निकली जर बघितलं, येशू ख्रिस्त जो आहे सायंटिस्टचा पण बाप आहे. मशामध्ये उभं राहिला म्हणजे वारा असा येतो, म्हणजे जो काही सुवार्ता सांगितली जाईल ती लोकांपुढं ऐकू येईल. त्यावेळेस साऊंड सिस्टीम नव्हती, हजाराचे लोक तिथं होते, सगळ्यांना वचन सांगायचं होतं. पण येशू ख्रिस्त काय केलं? मशामध्ये गेला, थोडंसं आतमध्ये गेला, सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितलं झाल्यानंतर पेत्राला आणि त्याच्या मित्रांना काय सांगितलं? खोल पाण्यात थोडंसं आपण जाऊयात, मला तिथं घेऊन चल. त्या ठिकाणी गेल्यानंतर पेत्राला येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? जाळे टाक. पेत्राने काय उत्तर दिलं? मी रात्रभर कष्ट केलेत, एकही मासा आला नाही. आज आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा, आजही सकाळी येताना काहीतरी झालं असेल की जी एखादी इच्छा आपण रात्री बाळगली असेल, आपल्या मनाशी विचार केला असेल, ती पूर्ण झाली नसेल. की आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जीवनामध्ये त्या पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी आपण धावपळ केली असेल, कष्ट केले असतील, जगामध्ये आपण पळालो असेल, एकमेकांचं सहाय्य घेतलं असेल, दिलं असेल, पण त्या इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण झाल्या नसतील. अशाच इच्छा ज्या आहेत. आणि पेत्र जो होता तो मासे धरणारा होता. त्याला काही टेक्निक माहीत नव्हती का? मासे कसे धरायचे, कोणत्या प्रहरी जायचं, काय करायचं, मासे जाळं टाकायचं कसं, जाळं परत खेचायचं कसं, काय केलं असेल. पण त्या ठिकाणी त्याने रात्रभर कष्ट केले, इतके कष्ट केले की त्याला एकही मासा जाळ्यामध्ये आले नाही, हातच झाला. पण ज्या वेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्या मच्छवामध्ये होता, त्या मच्छवामध्ये आल्यानंतर खोल पाण्यामध्ये गेले. येशू ख्रिस्ताने ते पेत्राला आज्ञा केली. काय आज्ञा केली? तू आता जाळे टाक. त्यांनी विश्वास ठेवला. पेत्राने विश्वास ठेवला आणि जाळे टाकले. आणि किती मासे आले? 1 2. जाळं फाटू लागलं. दुसऱ्या मच्छीवाला त्याला बोलवावं लागलं. 2 मच्छवे ते मित्रांना त्यांनी बोलवलं. ते जाळं त्याला ओढता येईना, एवढा आशीर्वाद, एवढे मासे त्या जाळ्यामध्ये आले. हालेलुया. आज आपल्या मच्छवामध्ये आपण कोणाला घेतलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताला. आज आपल्या मच्छवामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त आपलं जे जीवन आहे, म्हणजे मच्छवा जो आहे, त्याच्यामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही. किंबहुना जे आशीर्वाद जे आहेत ते लिमिटेड असतील. आपल्याला आशीर्वाद कसे पाहिजेत? भरपूर. आकाशाने कपाटे उघडून इतका आशीर्वादाचा पाऊस पडला पाहिजे की ते जाळं फाटलं पाहिजे. लोकांनी सांगितलं पाहिजे की खरोखर हा देवाचा माणूस आहे, देवाचा पुत्र आहे, देवाची कन्या आहे. हे उपास प्रार्थना करतात, गुप्तरित्या उपास करतात, गुप्तरित्या प्रार्थना करतात. आणि याचा आशीर्वाद लोकांनी उघडपणे बघितलेला आहे. याची प्रचिती, याची साक्ष लोकांनी दिली पाहिजे.
हालेलुया. आज आपल्या मशवामध्ये कोण बसलेलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त. जर आपल्या मशवामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी हताशा येईल. आपण हताश होऊ. आशीर्वाद जे असतील ते आपल्या जीवनातून निघून जातील किंवा लिमिटेड आशीर्वाद असतील. आज बरेच जण परमेश्वरकडे येतात, माझं लग्न होत नाही, माझ्या मुलामुलीचे लग्न होत नाही, मला चांगली नोकरी नाही, माझा मुलगा चांगला अभ्यास करत नाही, माझ्या मुलाला चांगले मार्क नाही आहेत. पण त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये, आपल्या मशव्यामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर या समस्या आपल्या जीवनामध्ये नक्कीच येतील. पण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असेल त्यावेळेस नक्कीच चांगलं लेकरांचं अभ्यासामध्ये वाढ होईल, त्यांची वर्तणूक होईल. 9वीपर्यंत ज्याला 60% पडत नव्हतं तो मेरिटमध्ये यायला लागेल. ज्याचं लग्न होत नाही त्यांचं लग्न होईल, ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळेल. पण केव्हा होईल? जेव्हा आपल्या जीवनामध्ये, आपल्या मशव्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त याला आपण घेऊ आणि त्याच्या आज्ञा पाळू. पेत्राने या ठिकाणी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला मशव्यामध्ये घेतलं नाही तर त्याच्या आज्ञा देखील पाळायला. तो दमला असेल. एखादा व्यक्ती जर नाईट ड्युटी करून सकाळी यायचं म्हटलं, सकाळी परत ड्युटी करायचं म्हटलं तर होऊ शकते का? फार क्वचित, सगळ्यांना जमत नाही ते. पण त्या ठिकाणी पेत्रांनी काय केलं? आज्ञा पाळली आणि पुन्हा ते जाळे जे आहे ते टाकलं. जाळं टाकणं सोपं आहे का? बघायला सोपं आहे, पण ते त्या टेक्निकने तेवढं लांब गेलं पाहिजे, परत ते खेचलं गेलं पाहिजे, कारण ते मासे ते आले पाहिजे. ते मासे देखील ज्यावेळेस नुसतं पेत्र पाण्यामध्ये ज्यावेळेस रात्रभर मासे पकडत होता त्यावेळेस ते मासे देखील म्हटले, सर मला आज जाळ्यामध्ये यायचं नाही आहे. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने आज्ञा केली त्यावेळेस प्रत्येक मासा एकमेकाशी भांडत असेल, मला जाळ्यामध्ये जायचं आहे, मला जाळ्यामध्ये जायचं आहे. असे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येताना भांडले पाहिजे की मला याच्यामध्ये जायचं आहे, मला याला हे आशीर्वाद द्यायचे. आज आपल्यामध्ये कोणत्या आशीर्वादाची कमी आहेत? आज आपल्याला घर आहे, आज आपल्याला नोकरी आहे, 2 वेळेस जेवायला अन्न आहे. याच्या पलीकडे काय आहे? आज आपली गणना, आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल पुन्हा एकदा, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या नावाने ओळखेल का? मला स्वर्गामध्ये घेऊन जाईल का? याची आज आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना आणि विनवणी केली पाहिजे. याची आज आपण आठवण केली पाहिजे. आज आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? फक्त आपल्याच मागण्या येशू ख्रिस्ताने पूर्ण कराव्या, परमेश्वराने पूर्ण करावे, पवित्र आत्म्याने मागितल्या पाहिजे यासाठी नाही. पण परमेश्वराची आपण सेवा कशी केली पाहिजे, त्याच्या नावामध्ये कसं राहिलं पाहिजे. योहान 15:7 आपल्याला तेच सांगितलं की त्याची वचनं आपल्या अंतःकरणात कशी राहिलं पाहिजे आणि आपण त्या वचनाप्रमाणे कसं चाललं पाहिजे. यासाठी आज पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. तर पवित्र आत्म्याप्रमाणे आज चाललं पाहिजे, तर आपल्याला पेत्रासारखा आपल्याला आशीर्वाद मिळेल. पेत्रासारखा आपल्याला आशीर्वाद पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या मशव्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला बोलवलं पाहिजे. येशू ख्रिस्त दार ठोकत आहे, दार उघडलं पाहिजे अंतःकरणाचं आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 1 ते 6 वचन. उत्पत्ती 17, 1 ते 6. पान क्रमांक 16. सुनता ही कराराची खून. एक ते 6. हालेलुया. आज या ठिकाणी आपल्याला उत्पत्ती 17, 1 ते 6 मध्ये पाहायला मिळतं परमेश्वराने अब्रामाशी केलेला करार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो काय करार केलेला आहे? हा 5वा करार आहे. परमेश्वराने अब्रामाशी 5 वेळा करार केला आणि हा 5वा करार आहे की 4थ्यामध्ये आपण पाहूया, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. तर उत्पत्ती आपण वाचलेलं असेल आणि सगळ्यांनी वाचलं असेल अशी माझी खात्री आहे.
हा जो दाखला आहे, हे वचन आहे, ही जी परिस्थिती आहे, ही आपल्या सर्वांना माहिती आहे की अब्राहम 99 वर्षाचा होऊस्तवर त्याला संतान प्राप्त झालेली नव्हती. तरीही परमेश्वराने, म्हणजे तो त्यावेळेस अब्राहम काय करायचा, परमेश्वराला प्रार्थना करत होता की तू मला काय केलेलं आहे, अब्राहम म्हणजे श्रेष्ठ पिता हे नाव दिलेलं आहे, मी ह्या सगळ्यांचा श्रेष्ठ पिता आहे, पण मला संतान नाही आहे. त्याची याचना, तो याचना परमेश्वराकडे करत होता. त्याचं मन कसं असेल प्रार्थना करत असताना, तो किती खिन्न असेल त्यावेळेस, तो किती वेळा दिवसातून प्रार्थना करत असेल, किती वेळा परमेश्वराला धावा करत असेल की मला तू राष्ट्राचा पिता केलेला आहे, इथं श्रेष्ठ पिता केलेला आहे या सर्वांचा, पण मी निसंतान आहे. त्यावेळेस परमेश्वराने करार केला अब्रामाशी की तुला आता इथून पुढे अब्राम नाही तर अब्राहम म्हणतील, म्हणजे राष्ट्रसमूहाचा जनक म्हणजे पिता. 99 वर्ष झाल्यानंतर त्याला संतान प्राप्त झाली. ती स्टोरी सगळी आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणी परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही आहे. आज जर कॅथलिक लोकांना विचारलं, आज जगामध्ये 140 करोड कॅथलिक लोक आहेत, किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पण असतील. कॅथलिक लोकांना जर आपण विचारलं की अब्रामाला तुम्ही पिता म्हणून मानता का, ते हो म्हणतील. आज आपण गल्फ कंट्रीमध्ये गेलो, अरब देशामध्ये काही गेलो, मुस्लिम राष्ट्रामध्ये आपण गेलो, त्या ठिकाणी आपण जर लोकांना विचारलं, मुस्लिम लोकांना, की तुम्ही अब्रामाला पिता म्हणून मानता का, ते हो म्हणतील. आज आपण परमेश्वराला पिता म्हणतो, येशू ख्रिस्ताला आपण प्रभू म्हणतो, आणि आपण अब्रामाच्याच नावाने आपण कधी प्रार्थना करतो की अब्राहम, इसाक, बरोबर. अब्राहम जो आहे त्या ठिकाणी तो निसंतान होता, तरी परमेश्वराने त्याला काय आशीर्वाद दिलेला आहे, तू राष्ट्रसमूहाचा काय होशील, जनक होशील, पिता होशील. म्हणजे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद दिल्यापासून राहत नाही. पुढच्या वचनामध्ये आपण जर वाचलं तर संतान प्राप्त झालेले आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. पण या वचनामध्ये आपल्याला परमेश्वर हे सांगतो की मी तुला सोडलेलं नाही आहे किंवा तुला टाकलेलं पण नाही आहे. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत आलेली आहे, तुझी याचना माझ्यापर्यंत आलेली आहे. पण आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराने सांगितलेलं वचन जे आहे, त्याचा मार्ग जो आहे, त्या मार्गावर आपण अवलंबलं पाहिजे, त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. तर परमेश्वर आपल्या सर्व प्रार्थना ज्या आहे त्या ऐकल. नाही तर आपण जशी प्रार्थना करू, जसं आपण परमेश्वराच्या मार्गावर चालू, तसेच आपल्या प्रार्थना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतील. सगळ्या प्रार्थना पूर्ण होतील का, नाही होणार. अब्रामाशी केलेला करार जो आहे आजही आपण पाळतो. आजही कित्येक राष्ट्र जे आहेत अब्रामाला पिता म्हणून हाक मारतात. आपण परमेश्वराला पिता म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आज प्रभू म्हणतो. आज या ठिकाणी आपल्याला हेच सांगू इच्छितो की परमेश्वर जो आहे तो असमर्थ देव नाही आहे, तो सामर्थ्यशाली देव आहे. तो आपल्या प्रार्थना नक्कीच ऐकणार आहे, आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच देणार आहे. कारण त्याला अशक्य अशी कोणती गोष्ट नाही, कारण तो ह्या विश्वाचा मालक आहे. विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. तो कधीच आपली प्रार्थना ऐकणार नाही असं होणार नाही. पुढचं वचन आपण पाहूयात, दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि 2 ते 4 ही वचनं. दुसरे राजे याचा 4था अध्याय 2 ते 4. अलिशाने तिला विचारले, मी तुझसाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे. ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. हालेलुया. आज या वचनामध्ये आपल्याला जी विधवा स्त्री आहे, तो जो दाखला आहे, ती स्टोरी आहे, आपल्या सर्वांना वाचली असेल आपण, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ती विधवा स्त्री आहे, तिला 2 मुलं आहेत. ती विधवा आहे, तिचा पती मेलेला आहे. तिचा पती सेवक होता, शिष्य होता, बरोबर. सर्व त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या, जे संदेष्ट होते त्यांची सेवा केली, त्यांची चाकरी केली, त्यांना हव्या नको त्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत. पण जाता जाता त्यांनी एक गोष्ट केली, मोठी गोष्ट काय केली त्यांनी. जाता जाता त्यांनी कर्ज काढलेलं होतं, तो कर्जबाजारी झाला होता. आणि ते कर्जबाजारी असताना तो फटका जो कोणाला पोचला, त्याच्या पत्नीला. त्या ठिकाणी तो सावकार आला आणि त्या विधवा स्त्रीला काय म्हणाला, तू माझं कर्ज फेड, नाही तर मी काय करेल, तुझे 2 मुलं घेऊन जाईल, त्यांना दास करेल, त्यांना गुलाम करेल. त्या आईचं मन त्यावेळेस कसं झालं असेल.
ती आई घाबरली. तिने काय केलं, जो सेवक संदेष्टा आहे आलिशा, त्याच्याकडे धाव घेतली. म्हणजे तिने त्यावेळेस समोर जो दिसणारा व्यक्ती जो आहे देवाचा सेवक आहे त्याच्याकडे तिने काय केलं, धाव घेतलं. म्हणजे तिच्या मनात जे प्रश्न असतील की ते माझे मुलं जे आहेत उद्या परवा काही दिवसांनी सावकार घेऊन जाईल, त्यांना दास करल, गुलाम करल, किती वर्ष सावकाराकडे राहील, तिच्या मनात किती प्रश्न असतील. ती विधवा स्त्री आहे, ते पैसे कुठून फेडणार, मी काय करू, मला कोण मदत करणार, मी कोणाकोण उसने घेऊ, माझ्या घरात तर काहीच नाही आहे, माझ्या घरात काय आहे, फक्त एक घडात तेल आहे, मी त्याचं तरी काय करू. अनेक प्रश्न घेऊन ती कुठं गेली, आलिशाकडे गेली. आलिशाने काय केलं, आलिशाने तिला सांगितलं, तुझ्याकडे असतील नसतील ते भांडे, रिकामे भांडे जर असतील ते घे, घरात जमा कर, शेजाऱ्याकडे जा, त्यांच्याकडून भांडे आण, तुझ्या घरात जमा कर. तिने ते सांगितल्याप्रमाणे केलं. ते विधवे स्त्रीने सर्व भांडे घेतले, शेजाऱ्यापाड्याकडून घरातले भांडे सगळे घेतले, घरामध्ये गेले, दोघा मुलांना घेतलं, घरामध्ये गेली, दार बंद केलं आणि आलिशाने सांगितल्याप्रमाणे काय केलं, तुझं तेलाचा भरलेला घडा जो आहे तो घेतला आणि जी मुलं जे आहेत एक एक भांडं ते आईसमोर आणत होते आणि जी आई जी आहे ती तेल जे आहे त्या भांड्यामध्ये ओतत होती आणि काय होत होतं, ते भांडं भरत होतं. ती मुलं भांडे परत ठेवायचं, रिकामं भांडं घेऊन यायचे, भांडे परत ठेवायचं, रिकामे भांडे परत घेऊन यायचे. असं करता करता सर्व भांडे भरले. त्या आईचं चित्त कुठं होतं, भांडे भरण्यामध्ये. परमेश्वराने आपल्याला हेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण नांगराला हात घालतो त्यास वर नाही पाहिलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, जे परमेश्वराने आपल्याला काम दिलेलं आहे त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. परमेश्वराची सेवा जी आपल्याला परमेश्वराने सांगितलेली आहे ती सेवा केली पाहिजे. आपण जर लक्ष विचलित झालो ते काय होईल, ते तेल आहे ते थांबेल. पण त्या ठिकाणी शेवटी तेल थांबलं. कधी थांबलं, आईने म्हटलं अजून भांडे आणा, मुलं म्हटली एकही भांडे शिल्लक राहिलेलं नाही, शेजारी पण नाही, कुठंच नाही. त्यावेळेस ते तेल थांबलं. म्हणजे आशीर्वाद काय झाला, ओसंडून वाहू लागला. त्या ठिकाणी ते विधवा स्त्रीने काय केलं, ते तेल विकून ते सावकाराचं कर्ज फेडलं. नंतर आलिशाकडे गेलं की हे सगळं भांडे भरलेले आहे. आलिशा म्हटलं की ते तेल विक, सावकाराचं कर्ज फेड आणि तुझं उदरनिर्वाह, तुझ्या आणि तुझ्या मुलांचं उदरनिर्वाह ते तेलातून कर. म्हणजे परमेश्वराने तिला काय आशीर्वाद दिला की व्यवसाय करण्याचा आशीर्वाद दिला, तेल विकण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. किती तेल होतं, फक्त घडाभर होतं. किती भांडे भरले, भरपूर भांडे भरले. आज जर आपल्याला एक मेसेज आला गुरुवारी पाणी नाही, आपण काय करतो, वरचे सगळे भांडे काढतो आणि भांडे भरून घेतो पाण्याने. का, उद्या पाणी नाही, परवा मग बारीक पाणी येईल, मग फ्रेश पाणी भेटणार नाही, गढूळ पाणी येईल, कुठेतरी काम केलं असेल. आपली मेंटॅलिटी काय होती, मनस्थिती, आपल्याला पाणी भेटलं पाहिजे, कोणा दारात आपल्याला जाऊ नये. पण या ठिकाणी परमेश्वराने आलिशाला जे सांगितलं, आलिशाने ते विधवे स्त्रीला सांगितलं, म्हणजे या ठिकाणी आज्ञा पाळलेली आहे. आलिशाने जे सांगितलं ते विधवे स्त्रीने ऐकलं. विधवा स्त्री म्हटली असेल, नाही माझ्याकडे जेवढे भांडे तेवढे, मी कुठे शेजारी जाऊ, माझी इथं भांडणं झालेली आहे, तिथं भांडणं झालेली आहे, मी कुठे भांडे मागू, माझे नातेवाईक लांब राहतात, तोपर्यंत सावकारीने माझ्या मुलांना घेऊन जाईल. तिने ते नाही केलं. तिने काय केलं, ती आज्ञा पाळली, ती आज्ञा तिने ऐकली आणि काय केलं, भांडे आणले. आणि आलिशाने जे सांगितलं परमेश्वराद्वारे, घडा जो आहे तो प्रत्येक भांड्यामध्ये ओत, भांडे भरले. आज असा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये जर पाहिजे असेल तर योहान 15:7 म्हणजे परमेश्वराचे वचन आपल्यामध्ये आणि त्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. तरच आपल्याला थोडं जरी असतील ते भरपूर होईल. कधी होईल, ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण चालू. उद्याची चिंता करू नका. आज दुपारी जेवण, आता घरी गेल्या आपण काहीतरी बनवायचं हे सगळं प्लॅनिंग ठरलं असेल, उद्या काय बनवायचं, परवा काय बनवायचं, याची चिंता करू नका. परमेश्वराने याचं नियोजन आधीच केलेलं आहे. तो आशीर्वाद त्या विधवा स्त्रीला का दिला असेल, हे थोडंसं आपण गांभीर्याने जर विचार केला, तो आशीर्वाद का दिला असेल, कारण तिचा पती हा संदेष्टांची सेवा करायचा. त्यांनी जरी कर्ज केलं असेल, काही परिस्थितीनुसार त्यांनी कर्ज केलं असेल, घरामध्ये काही भाकरी नसेल, घरामध्ये काही गोष्टी हव्या असतील, त्यांनी कर्जबाजारी झाला असेल. कारण सेवक आज आपण पाहतो, लहानपणापासून आम्ही ऐकत होतो की पाळक म्हणून कोणी नवरा नको, की पाळकाच्या घरात आपली पोरगी द्यायला नको. पण आज परिस्थिती चेंज झाली. का, कारण पाळकाला पगार नाही आहे. आजही काही प्रमाणात ती परिस्थिती ऐकायला मिळते. पण परमेश्वराने दिलेले आशीर्वाद जे आहेत ते ओसंडून वाहणारे आहेत. हालेलुया.
आज आपल्याला आशीर्वाद कसे पाहिजेत? गाडाभरच पाहिजेत का भरपूर भांडे भरून पाहिजेत? भरपूर भांडे करून पाहिजेत. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? योग्य तेच मागितलं पाहिजे. त्या स्त्रीने असं केलं असतं, विधवा स्त्रीने, की ह्याने सांगितलंय मी कुठून भांडे आणू आणि ते कधी भरत बसू, मी एक काम करते, थोडं गावावर फिरते आणि पैसे मागते. तिथं काय झालं असतं? आज्ञा मोडली असते. पण तिने ते काय केलं? आज्ञा पाळली. आपल्या जीवनामध्ये कधी कधी असंच होतं की आपण प्रार्थना करतो आणि काय प्रार्थना केली हे विसरून जातो. आपण पाळसाहेबांकडे येतो, कधी पास्टरांकडे येतो, आपण स्वतः देवाकडे विनवणी करतो की माझी ही प्रार्थना आहे, माझी ही गरज आहे, माझी ह्या समस्या आहेत, आणि कधी कधी आपण त्यात विसरून जातो. आणि आपण काय करतो? दैनंदिन जीवनामध्ये आपण वाटचाल करत राहतो. तर आपण आपली समस्या जी आहेत याचं निवारण योहान 15:7 आपल्याला दिलेलं आहे, तिथं सोडून आपण भरकटलो तर आपल्या जीवनामधल्या ज्या समस्या आहे या लगेच पूर्ण होणार नाही, आपली प्रार्थना लगेच ऐकली जाणार नाही. शेवटचं आपण टप्प्यामध्ये येऊयात. शेवटचं वचन जे आहे योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय 9 ते 13. योहान 6, 9 ते 13. शेवटचं आपण दाखला उदाहरण पाहूयात. योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय 9 ते 13. मी थोडक्यात हे करतो, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी त्याचं हेडिंग जे आहे 5,000 जेव घालणे. आता हे सर्वांनाच माहिती असेल, येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार. या ठिकाणी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे त्या ठिकाणी बराचसा लोकसमुदाय, म्हणजे त्या ठिकाणी जर आपण वाचलं तर 5,000 पुरुष, म्हणजे त्याच्या पलीकडे स्त्रिया आणि त्याच्या पलीकडे लेकरं, असा भरपूर समुदाय. पण 5,000 जेव घालणे हा आकडा आपण लक्षात ठेवतो. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय माहिती आहे? डोंगरावर गेले, येशू ख्रिस्त प्रवचन सांगत होता, प्रवचन ऐकलं. आज आपण चर्चमध्ये अर्धा तास 1 तास बसलो की आपली चुळबुळ चालू होती, भूक लागते, तहान लागते. त्या ठिकाणी 2 तास 3 तास बरेच तास झाले असतील, तिथे लोकसमुदायाला भूक लागली असतील. परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला ती गोष्ट माहिती असेल की आता भूक लागलेली आहे. येशू ख्रिस्ताने बऱ्याच वेळा त्यांची सोय पण केली असेल. पण या ठिकाणी हा चमत्कार जो आहे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कशा प्रकारे सांगू इच्छितो मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी भूक लागली. ते शिष्य जे आहेत ते म्हटलं ते 200 रुपये पण आपल्याला पुरणार नाही, आता काय करायचं? त्या ठिकाणी काय होतं? एका लेकराकडं 5 जवाच्या भाकऱ्या आणि 2 मासे. जर आपण एक विचार करूयात, त्या ठिकाणी त्या मुलांनी ते भाकरी दिलेत नसते तर काय झालं असतं? परमेश्वर या वचनाकडे आपल्याला घेऊन चाललो, त्या मुलाप्रमाणे आपल्याला झालं पाहिजे. आपलं अंतःकरण आपण परमेश्वराला दिलं पाहिजे, म्हणजे 12 टोपल्या उरतील. म्हणजे आपल्याला एवढा आशीर्वाद मिळेल की आपण पण काय करू? लोकांना देऊ शकतो. आज त्या ठिकाणी असणारे शिष्य जे आहेत, काहींना तो चमत्कार नव्याने वाटला, काहींना असं वाटलं होईल का नाही, एवढे 5,000 लोक आहेत, स्त्रिया वेगळ्या आहेत, लहान मुलं वेगळे आहेत, हे 12 टोपल्या आहेत, 50च्या रांगा करायला लावल्यात, गवते त्यांना तिथं बसायला लावलं आहे, कसं काय वाढायचं, काय करायचं? त्यांना टेन्शन आलं असेल ना, लोक धरून हाणतील नाही तर. इथं आपण लग्नाला गेलो, जेवण संपत आलं की वाढपी काय करतो किंवा आश्चर्य पळून जातो, माझा अनुभव आहे. पण त्या ठिकाणी ते टेन्शन त्या शिष्यांना आलं असेल ना, पण त्यांना विश्वास होता आणि येशू ख्रिस्ताला पण काय माहिती होतं, त्यांचं टेन्शन दिसत होतं. पण परमेश्वराला माहिती होतं की ते लेकरांनी ते दिलेलं आहे, म्हणजे आपण पण काय केलं पाहिजे? परमेश्वराला दिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला भरभरून मिळतं. आपण देतच नाही, आपल्याला मिळेल पण त्याला फार वेळ लागेल. 10व्या वर्षी मागितलं तर आपल्याला 80 वगैरे 17व्या वर्षी मिळेल, वेळ मग लागू शकतो. पण तेच योहान 15:7 प्रमाणे आपण जर प्रभूमध्ये राहिलं आणि प्रभूचे वचन जर आपल्यामध्ये राहिले, दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज प्रभूमध्ये जर वाढलो, त्याच्या वचनामध्ये जर आपण चाललो, तर त्याचे आशीर्वाद जे आहेत, हे 5,000 जे भोजन, जे चमत्कार झालेला आहे, तसे आशीर्वाद जे आहेत. कारण येशू ख्रिस्ताने काय केलं? त्यांना सांगितलं, आज्ञा दिली की टोपला आता परत भरा, उरलेलं जेवण जे आहे ते भरा. तसा आशीर्वाद आपल्याला मिळेल. तसा आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण नक्कीच परमेश्वरांनी जे सांगितलेलं गोष्टी ज्या आहेत, जे वचनं जे आहेत, त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. नाही तर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतील, पण ते आशीर्वाद कसे असतील? थोडे थोडे असतील, थोड्या प्रमाणात येतील. आजचं उद्या, उद्याचं परवा, 1 वर्षभरानंतर. जे समस्या आहेत ते तसेच राहतील, जे आजार आहेत ते तसेच राहतील. आज हे आपण जे 4 उदाहरणं आपण जे पाहिले, त्याच्यामध्ये पेत्र जे आहे त्याला भरभरून आशीर्वाद मिळाला. ते जाळं जे आहे
ते शेवटी फाटत होतं, ते बाहेर काढता येत नव्हतं. अब्राम जे आहे त्याला देखील आशीर्वाद असा दिला, 99 वर्ष जो करार केला त्याला जनसमूहाचा काय केलेला आहे, राष्ट्राचा पिता केलेला आहे. त्याचप्रमाणे जी विधवा स्त्री जी आहे तिला एवढा आशीर्वाद दिला की तेल जे आहे ते वाहू लागलं. चौथा चमत्कार जो आहे, लोकसमुदायाला एवढं दिलं, एवढं जेवण दिलं की ते पुरून उरलं. असा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये जर पाहिजे असेल तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आज पेंटिकोस्टचा दिवस आपण पाळत आहोत. आज जर आपण पाहिलं त्या काळामध्ये जी बायबल आपल्याला आपल्या हातामध्ये जे आज आहे ते लिहित असताना, आज जे जुने लोक आहेत ते म्हणत असतील चर्चला यायचं तर आपल्याला आंघोळ करून यायचं, पवित्र राहायचं, शुद्ध राहायचं, ह्या गोष्टी. त्यावेळेस बायबल लिहित असताना जे संदेष्ट होते, जे सेवक होते, ते लिहित असताना देव की यहोवा परमेश्वराचा शब्द आला तर काय करायचे, जायचे, आंघोळ करायचे, लिहायचे, ज्या नीपनी लिहायचे ते नीप परत तोडून टाकायचे, परत जाऊन आंघोळ करायचे आणि मग पुढच्या गोष्टी लिहायचे. अशा दाखल्यामध्ये काही वाचलेलं आहे. त्यावेळेस ह्या गोष्टी होत असताना ते परमेश्वराचं नाव एवढं पवित्रतेने घ्यायचं. तर आज आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, तो आपण आपल्या अंतःकरणाशी आपला जो हा ध्येय आहे, जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये आपण कसा बाळगला पाहिजे. आज त्या काळामध्ये आज टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे की सर्व गोष्टी आपल्याला जर विचार केला की आपण मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा इंटरनेटद्वारे आपण ते शोधू शकतो. त्या काळामध्ये पवित्र आत्मा इंटरनेटपेक्षा तर नक्कीच फास्ट आहे, आजही फास्ट आहे. पण त्या काळामध्ये ते लोक एवढं पवित्रपणे येशू ख्रिस्ताचं किंवा परमेश्वराचं नाव घेत होते. तर आज आपण किती पवित्रपणे त्या पवित्र आत्म्याचं नाव, येशू ख्रिस्ताचं किंवा परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. आज आपल्याला काही गोष्टी सहज आणि सोप्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा उपयोग आपण देवाच्या राज्यासाठी, त्याच्या वाढीसाठी कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्तांनी 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे, आपला प्राण दिलेला आहे. तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे. कशासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी. आणि आज नक्कीच आपल्या पापांची क्षमा झालेली आहे, हा विश्वास आपल्या प्रत्येकाचा आहे. आज या ठिकाणी आपण आलेले आहोत. आज काही घरी बसून प्रार्थना करत असतील, कोणाची प्रार्थना करतात, प्रभू येशू ख्रिस्ताची, जिवंत परमेश्वराची, जो पुन्हा येणार आहे. त्यांनी रक्त सांडलेलं आहे कशासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी. पेंटिकोस्टच्या दिवशी ती जीवा आलेली आहे, ती प्रत्येकाला आलेली आहे. ती जीवा आज आपल्याकडे आहे, तो पवित्र आत्मा आज आपल्याकडे आहे. आज परमेश्वराने जो आशीर्वाद या दाखल्याद्वारे आपल्याला सांगितलेला आहे की जाळे भरभरून भरलेले आहेत, इतके मासे आलेले आहेत, इतकं तेल त्या कुपीमध्ये आलेलं आहे, ते घड्यामध्ये इतके भांडे भरलेले आहेत. ते एवढा चमत्कार झालेला आहे की 5000पेक्षा जास्त लोक जेवलेले आहेत आणि टोपल्या उरलेल्या आहेत. हा जर आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला पाहिजे. आणि आपला देह जो आहे, आपलं मंदिर आहे, शरीर आहे, हे कसं असलं पाहिजे, पवित्रच असलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र गोष्टी असल्या पाहिजे, आपल्या जीवनामध्ये पवित्र गोष्टी असल्या पाहिजे. कारण आपलं परमेश्वर हा पवित्र आहे. तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये पवित्रता नसेल, आपल्या जीवनामध्ये आपण पवित्रतेने चालत नसेल, पवित्रतेचा मार्ग आपण अवलंबत नसेल, तर आपल्या ज्या समस्या आहेत त्या तशाच राहतील. कित्येक समस्या तशाच राहतील. थोडेसे आशीर्वाद आपल्याला मिळतील. एक मन आहे, अर्ध्या अळगोंडात पिवळे, अशी आपली गत होऊ नये. आज परमेश्वराने आपल्याला उघडपणे योहान 15:7 सांगितलेलं आहे की तुमची जी माझी वचनं जी आहेत ती तुमच्या अंतःकरणात साठवून ठेवा. म्हणजे तो आशीर्वाद आकाशाने कपाटे उघडून असा आशीर्वाद आपल्याला स्वर्गातून आपल्याला नक्कीच मिळेल. तो आशीर्वाद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज आपण देवाकडं कसं आलं पाहिजे, नम्रतेने आलं पाहिजे, लीनतेने आलं पाहिजे, शुद्ध हृदयाने आलं पाहिजे. त्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा परमेश्वर येशू ख्रिस्त तो कसा पाहिजे. आपण जर रस्त्याने चाललो, कचरकुंडी असेल किंवा घाण उकरीला पडला असेल तर आपण कसं जातो, नाक बंद करून जातो किंवा त्या ठिकाणी बघतही नाही. तर आपलं अंतःकरण आज कसं पाहिजे, आज आपलं शरीर कसं पाहिजे. आज ज्या अंतःकरणामध्ये आपला परमेश्वर वस्ती करतो, राहतो, त्या अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे, देवाला आवडणारं असलं पाहिजे. देवाला आवडणारं जर अंतःकरण नसेल तर त्या ठिकाणी परमेश्वर येणारच नाही, त्या मशामध्ये परमेश्वर बसणारच नाही. ते आशीर्वाद, ते मासे जे आहेत त्याप्रमाणे आशीर्वाद आपल्याला मिळणारच नाही. तर माशांसारखे जर आपल्याला आशीर्वाद पाहिजे असतील तर मशामध्ये परमेश्वराने आलं पाहिजे, तो मशवा स्वच्छ पाहिजे. परमेश्वराला पण वाटलं पाहिजे की मी हे दार ठोकलं पाहिजे, या अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे. कारण पलीकडचा जो अंतःकरण, ज्या दरवाजाच्या पलीकडे जे अंतःकरण आहे ते माझ्यासाठी याचना करत आहे, मला प्रार्थना करत आहे, मला विनवणी करत आहे.
त्याची प्रार्थना मी ऐकली पाहिजे. ते दरवाजा ठोकला पाहिजे, म्हणजे तो दरवाजा उघडेल आणि मी त्या अंतःकरणात जाईल, त्या मशामध्ये बसेल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या असतील, जे आजार असतील, ते कर्ज असतील, कोणा लेकरांच्या कामाच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील, लग्नाच्या समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, त्या समस्या काय होतील? दूर होतील. कधी? जर मशामध्ये आपण परमेश्वराला घेतलं तर, त्या पवित्र आत्म्याला आपण अंतःकरणामध्ये घेतलं तर. पवित्र आत्म्याद्वारे आपण प्रार्थना करतो, येशू ख्रिस्ताद्वारे आपण प्रार्थना करतो. पवित्र आत्मा जो आहे तो प्रार्थना घेऊन परमेश्वराकडे जातो. ती प्रार्थना जर परमेश्वराकडे पोहोचली पाहिजे तर ते पवित्र आत्मा आपल्यामध्ये कसं पाहिजे? आपलं अंतःकरण कसं पाहिजे? शुद्ध आणि पवित्र पाहिजे. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की शेवटच्या दिवसांमध्ये परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. ते पवित्र आत्म्यावर जे कार्य होतं ते कार्य आपल्या अंतःकरणामध्ये होतं आणि ते जगामध्ये आपण वावरत असताना तो पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये राहण्यासाठी आपण परमेश्वराचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि त्या मार्गाप्रमाणे चाललं पाहिजे, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या माशवामध्ये बसेल. आपण प्रार्थना करूयात. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. खरोखर परमेश्वर पिता, तू किती महान आणि चांगला देव आहेस याचा अनुभव तू आम्हाला देतोस, म्हणून धन्यवाद देतो परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, आज आमची अंतःकरणाच्या द्वारे आम्ही उघड करतो परमेश्वर पिता. आमचा अंतःकरणाचा मछवा जो आहे परमेश्वर पिता, त्या मछवामध्ये तू येऊन बस आणि परमेश्वर पिता ज्या आशीर्वाद तू आम्हाला देव केलेला आहे त्या आशीर्वाद तू आम्हाला दे. आम्ही तुझी सेवा साकारी करावी, त्यासाठी तू आम्हाला चांगलं हृदय दे, अंतःकरण दे, अशी विनंती प्रार्थना करतो. तुझ्या वचनांची सेवा करावी, तुझ्या मंदिराची सेवा करावी, तुझ्या लोकांची सेवा करावी, तुझ्या संदेशाची सेवा करावी. या सेवा करण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मा अशी विनंती प्रार्थना करतो. त्या पवित्र आत्म्याप्रमाणे आम्ही चालण्यासाठी तू आम्हाला पुन्हा एकदा तू आमचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र अशी विनवणी आम्ही तुझ्याकडे करतो. आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना आमच्या सर्वांचे हृदय तू पारखतोस, या हृदयामध्ये तू ये, या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वर. इथून पुढचा वेळ काय समय आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. धन्यवाद ताना प्रभू येशू ख्रिस्त, याचे गोड पिराने पवित्र मागतो म्हणून तो ऐक आणि मान्य कर.